मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज 34 दिवस पूर्ण होत आहेत. त्याच अनुषंगाने आज मसाजोगमध्ये त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. आत्मदहनाचा इशारा दिला होता की टॉवरवरती जाऊन त्यांनी आंदोलन करणार होते, मात्र त्यांनी एक जागा चुकवत थेट पाण्याच्या टाकीवरती जाऊन त्यांनी आंदोलन केलं. मात्र मध्यस्थी केली मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर आणि ज्यावेळेस तुमच्या मागण्या मान्य करू असं त्यावेळेस आश्वासन मिळालं, त्यावेळेस धनंजय देशमुख खाली आले. त्याचबरोबर जरांगे पाटलांनी देखील शब्द दिला होता की तुम्ही आता खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. त्याचबरोबर आपण बघू शकतो संपूर्ण गावकरी देखील आक्रमक होताना पाहायला मिळाले होते. मात्र आज या ठिकाणी आंदोलन एक झालं, मात्र उद्या एक आंदोलन आहे गावकऱ्यांचं. विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण जरी असला तरी आंदोलन करणारे गावकरी त्यांनी देखील इशारा दिला होता की आम्ही देखील आत्मदहनात आंदोलन करणार आहोत. माझ्यासोबत गावकरी आहेत. काय सांगाल, तुम्ही देखील इशारा दिला आहे धनंजय देशमुख सारखाच? आम्हाला आश्वासन दिले आज एस.पी. साहेबांनी की 2-4 दिवसामध्ये मोठा लावू, 302 मध्ये दाखल करू. जर यांनी नाही केलं तर आम्ही ते आंदोलन करणारच आहे. धनंजय देशमुखाचं कुटुंब हे आमचं कुटुंब आहे ना, आमचं गाव हे त्यांचं कुटुंब आहे. त्याच्यामुळे त्यांचं वैयक्तिक कुटुंब म्हणायचं नाही. आज त्यांना आश्वासन दिल्यामुळे आम्ही 2-4 दिवस लांबू आंदोलन, पण नंतर बी आंदोलन करणारच आम्ही. आम्ही असल्या कितीही दबाव आले तरी आम्हाला त्या दबावाची सही नाही. आम्ही आंदोलन करीत राहणार, कधीपर्यंत बी करत नाही जोवर आम्हाला न्याय मिळत नाही. वर्षभर बी आमच्या इथलं वातावरण थंड होणार नाही, गरमच राहणार आणि वरचेवर ते वाढत राहील. तुम्हाला वाटेल 4 दिवसात, 8 दिवसात, महिन्यात, 6 महिन्यात थंड होईल, पण ते 6 महिन्यात थंड होणार नाही. चलतच राहिली आंदोलन. देखील जाऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. तलावामध्ये देखील समाजाचं आंदोलन केलं होतं. एकीकडे धनंजय देशमुखने आज आंदोलन केलं, उद्या देखील तुमचं आंदोलन होणार होतं. होईल आमचे आंदोलन होतील. आम्हाला त्याचा आज विचार करावा लागेल काय आश्वासन दिले. वैयक्तिक धनंजय देशमुखला बोलल्यामुळे आम्हाला अजून काही मेसेज भेटला नाही. आम्ही त्याची बैठक घेऊन ठरवू काय करायचं, कधी घ्यायचं, उद्या घ्यायचं का 26 जानेवारीला घ्यायचं, पण घेऊ, आंदोलन करू आम्ही. आमचे आंदोलन चालूच राहतील. काय सरकारला आपण बघू शकतो की वाल्मिक कराडांची फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. अद्यापर्यंत 302 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करू म्हणले होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मात्र 8 लोकांवरती मोक्का लागला, मात्र वाल्मिक कराड मोकळे. लागेल त्यांची काय अडचणी असतील, करीत असतील, लागणार आहे. 100% मोका लागणार, 302 लागणार, त्यातून सुटणार नाहीत ते. बघू शकतो की आक्रोश पाहायला मिळाला होता मसाजो गावामध्ये. संपूर्ण गावकऱ्यांनी त्याचबरोबर मध्यस्थी केली जरांगे पाटलांनी, पोलीस अधीक्षकांनी माघार घेतली आंदोलन. कसं इथून पुढचं आंदोलन असल्याने मागणी काय गावकऱ्यांची? याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन, हे तर आंदोलन काहीच नाहीये. हे आंदोलन म्हणजे काहीच नाही, फक्त हे संतोष भाईंचं आंदोलन, हे आपले धनंजय देशमुखचं आंदोलन. तर फक्त त्याच्या नंतर पूर्ण अख्खं गाव, जे अख्खं गाव म्हणतात ना, आमचं गाव म्हणजे अख्खं कुटुंब आहे, एकट्याचं कोणाचं गाव नाही. आज गाव म्हणजे आमचं गाव एक सगळे एक मोठं बुटीने राहतंय. आणि तुम्ही जर असले राजकारणी लोकांमुळे जर असं होत असेल तर काय करायचं, कुणाला गृहीत धरायचं आम्ही? बरं, आम्ही न्याय मागायचा तरी कुणाला? जर आम्ही आज सरकार आमच्या पाठीने नाही, आज एस.पी. पोलीस यंत्रणा काय करते? आज 34-35 दिवस झालेले आहेत, तरी बी आमच्या माणसाला जर न्याय भेटत नाही तर आम्ही कुणाकडे अपेक्षा करायची? गावकऱ्यांनी कोणा अपेक्षा करायची सांगा ना तुम्ही. अरे आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं जेवढं आहे फक्त आमच्या माणसाला न्याय द्या. आम्हाला बाकीचं काहीच नको आहे, काहीच नको ना आम्हाला काय पाहिजे? फक्त आमचा माणूस गेला बाबा, ते कम से कम त्याला न्याय तर द्या, एवढीच अपेक्षा आहे आमची. देखील उपोषण केलं कलेक्टर ऑफिस समोर. मागण्या मान्य झाली, कारण आज देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले. तुम्ही उद्या गावकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. मला वाटतं की आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपलेत की काय, आणि त्यांच्या कानामध्ये कापसाचे बोळे घातलेत की काय असं वाटायले. कारण संतोष देशमुखचा परिवार आज गेल्या कित्येक दिवसापासून बघा प्रत्येक गावातल्या प्रत्येक ठिकाणाहून येते, पण मुख्यमंत्र्याला या ठिकाणी यायला सुद्धा टाइम नाहीये. मुख्यमंत्री ते आता प्राजक्ता माळी होती, तिला जाऊन भेटले, त्यांना बोलवलं, परंतु या ठिकाणी जे संतोष देशमुखच्या परिवाराला मुख्यमंत्र्याला भेटायला टाइम नाही. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचंय, मी आज कुठला जरी असलो तरी संतोष देशमुखच्या परिवाराशी माझं रक्ताचं राहते. संतोष देशमुखला गावातून तर पूर्ण गावकऱ्यांचा पाठिंबा आहे. गावकरी जसे आत्मदहन करायला तयार आहेत, तसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक ठिकाणातून वैजनाथ सुरोशे सुद्धा आत्मदहनाला यांच्या गावात तयार आहे. आजपासून बसलो. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्मदहन करायला आम्ही तयार आहेत. लक्षात साधू द्या. तुम्हाला वाटत असेल 4 किंवा 5-6 दिवसात तुम्ही वाल्मिक कराडला, धनंजय मुंडेला हे वातावरण शांत करून वाचवण्याचा प्रयत्न करताल, परंतु जोपर्यंत या खंडणीखोराला आणि त्याचा हा हक्क आहे धनंजय मुंडे याला जोपर्यंत हे सरकार फाशीची सजा देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात संतोष देशमुखला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. आणि मी सुद्धा आज बघा मीडियाच्या समोर सांगतो, आत्मदहन करणार म्हणजे करणार आणि मुख्यमंत्र्याला न्याय द्यावा लागणार म्हणजे द्यावा लागणार. बघू शकतो की आक्रोश पाहायला मिळतो. 34 दिवस पूर्ण होतात, मात्र अद्यापर्यंत कृष्णा आंधळे आरोपी तो मोकाट आहे.
त्याला पोलीस धरू शकत नाही. काय भूमिका तुमची? आणि आमची भूमिका म्हणजे कुटुंबाची भूमिका आमची भूमिका आहे. आज सरपंच यांच्या हत्येला महिना उलटून गेला आणि त्यांच्या कुटुंबाची एक संवैधानिक मागणी आहे की तुमची काय प्रक्रिया चालली, केसचा स्टेटस काय, तपासाची चक्र काय. आपण 302च्या खुनात आरोपींना मोका लावला आणि खंडणीमुळं खून झालेला. खंडणी मागायला आले, तिथं दलित समाजाच्या वॉचमॅनला मारहाण झाली म्हणून स्वर्गीय संतोष देशमुख हे तिथं मध्यस्थी करायला गेले. त्याच्यानंतर त्यांचं अपहरण केलं, म्हणजे त्यांच्या खंडणीला अडथळ केला म्हणून संतोष देशमुखची हत्या झाली. त्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड आणखीनही 302 मध्ये नाही. आणि त्यांनी मागणी केली की तुम्हाला जर का मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की यातील आरोपी कोणीही वाचणार नाही कुठल्याही मोठ्या पद्धतीचा, मग तुम्हाला हे वातावरण शांत करून वाल्मिक कराडच्या पाठीशी असणाऱ्या धनंजय मुंडेला वाचवायचंय का वाल्मिक कराडला वाचवायचंय? तर त्यांना ते जे काही तपासाचा तुमचा स्टेटस आहे तो दिला पाहिजे. आज संघर्ष योद्धा म्हणून जरंगेजी यांच्या आव्हानावरती धनंजय देशमुख यांनी जरी आंदोलन आजच्या याला स्थगित केलं असेल, SP साहेबांनी आजच्या इथल्या महिलांचा आक्रोश पाहिला, अक्षरशः बांगड्या त्यांच्या अंगावरती मारल्या, त्यांच्या अंगावरती साडी मारली. नवनीत कावत नावाची SP आहेत, ही एक कार्यक्षम आणि IPS अधिकारी आणि त्यांचा औरंगाबाद संभाजीनगर मधला कार्यभार बघितला. पण ते ज्या दिवशीपासून बीड जिल्ह्यात आले, आज कालच्या याला एका सरपंचाचा खून झालाय. आणखीनही लोक भयभीत आहेत. न्याय म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा करायची असते, प्रशासनाकडून करायची असते. कालचा प्रकार आहे, टिप्परने राखेच्या टिप्परनं सरपंचाला उडवलं. त्यामुळे हे वातावरण जनतेत आणि समाजात हे भयभीतीच आहे. आज हा जो एकजुटीचा संघर्ष उभा केला हा संतोष देशमुखच्या न्यायासाठी. आणखीनही कोणाचे न्याय म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा करायची असते, प्रशासनाकडून करायची असते. कालचा प्रकार आहे, टिप्परने राखेच्या टिप्परनं सरपंचाला उडवलं. त्यामुळे हे वातावरण जनतेत आणि समाजात हे भयभीतीच आहे. आज हा जो एकजुटीचा संघर्ष उभा केला हा संतोष देशमुखच्या न्यायासाठी. आणखीनही कोणाचे एक बोलकं भावना व्यक्त केल्या धनंजय देशमुखनी की माझ्या घरातला मी भाऊ गमावला, मला आणखीनही कुठले भाऊ गमावायचे नाही. त्याच्यामुळं हा न्यायाचा मार्ग आहे. तुम्ही म्हणतात की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी पाठीशी घातलं, कुणाकडे रोखत तुमचं? या प्रशासनातील हे जे तिघाचं तिघडी सरकार आहे युती शासनाचं, मुख्यमंत्री विधान भवनात बोलतायत आणि अजितदादाच्या पक्षाचा धनंजय मुंडे मंत्री आहे, त्याला मंत्रिपदावरही दूर केले जात नाही. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला विलासराव देशमुख आज ताज हॉटेल बघायला गेल्यानंतर फक्त एक डायरेक्टर राहिला म्हणून त्यांनी राजीनामा दिला. या महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेला RR आबा एक 2 शब्द चुकीचे गेले म्हणून त्यांनी राजीनामा दिला. अहो, ज्या वाल्मिक कराड ज्या मंत्र्याचा जवळचा माणूस आहे, सगळ्याच गोष्टी बायकोचा पार्टनर आहे व्यवसायातल्या कंपनीतला, त्याला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलंय. त्यांनी नैतिकता त्यांना शिवतच नाही असे तर सुरेश अण्णा म्हणतात. त्यांना नैतिकता नसली तरी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला एका पक्षाच्या सक्षम अध्यक्षाला त्यांना तरी नैतिकता असेल तर त्यांनी त्याचा राजीनामा घेऊन त्याला त्याच्यातून हे करावं. पण या बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव 18 पगड जातीचे तुम्ही जर का न्याय संतोष देशमुखच्या गुन्हाला न्याय मागण्यासाठी जर का कोणी येत असेल तर तुम्हाला तिथं जातीवाद दिसत असेल, कुठल्या व्यक्तीचं नाव आडनाव घेतल्यानंतर तुम्हाला त्या जातीला टार्गेट केल्यावर सारखं वाटत असेल तर या खुनाच्या आरोपात, या खंडणीच्या गुन्ह्याच्या आरोपात कुठल्या जातीचे लोक आहेत? मराठा समाज हा कधीच जातीवाद करत, जेव्हा 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणार. त्याच धर्तीवरले या गावचे सरपंच संतोष देशमुख आज गाव म्हणते की आमचं कुटुंब आहे. संतोष देशमुखचं असं वैयक्तिक कुटुंब नाही, आम्हीही त्या कुटुंबातले सदस्य. बघू शकतो की मसाजोग गावकऱ्यांनी एक आत्मदहनाचा इशारा दिला. काल त्यांनी पत्रकार परिषदेत देखील माध्यमांवरती बोलले होते. धनंजय देशमुख या पद्धतीने टोकाचं आंदोलन करतो, त्याच पद्धतीने आम्ही टोकाचं आंदोलन 14 तारखेला करतो. काय तर बोलणं वगैरे झालं? तसं बोलणं नाही. आणखीन 1 घंटा जर का धनंजय देशमुख हे जर का मीडियासमोर आणि जनतेसमोर जर नसते आले तर महाराष्ट्र धगधगता राहिला असता. हा प्रश्न आंदोलनाचा नाही. 1 घंटा जे धनंजय देशमुख
कुठे आहेत ही मेळ लागत नव्हता. 1 घंटा जर का ते आले नसते तर महाराष्ट्र धगधगता राहील. महाराष्ट्रातला मराठा समाज, मराठातला 18 पकडतात ती व्यक्ती हा मस्साजोगकडे येतोय. मी बघितलं धनंजय देशमुख नाहीयेत, कुठे गेले लक्षात येईना. तर आम्ही आमचे पावलं आपसूक मस्साजोगकडे आले. अशाच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात. गावकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय उद्याचं नियोजन असणार तुमच्या आंदोलनाचं, कारण आंदोलनाचा इशारा दिला होता. खरं तर काल धनंजय देशमुख यांनी न्यायासाठी कालच पत्रकार परिषद किंवा मीडियाला सांगितलं होतं किंवा मी अशा अशा पद्धतीचं आंदोलन करणार आहे. परंतु प्रशासन इथं 11 वाजेपर्यंत कुणीच आलेलं नव्हतं. अजिबात कुणीही या ठिकाणी आलेलं नव्हतं. त्यामुळं हा यांचा देशमुखांचा जीव अजून सरकारला घ्यायचा की काय अशी आता शंका निर्माण व्हायला लागली. वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी, सगळा सूत्रधार तो आहे, सगळे पुरावे आहेत, तरीही तो म्हणजे त्याच्यावरती 302 गुन्हा नोंद होत नाहीये, मोका लागत नाहीये. मग हे कुठंतरी वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे का, असं शंका आता या ठिकाणी त्या नागरिकांना उपस्थित होते. आणि हे खरं आहे, लहान लहान लेकरांना सुद्धा वाल्मिक कराड म्हणलं की लहान लेकरं सुद्धा घाबरायला लागले. एवढ्या त्या वाल्मिक कराडची इथं दहशत या बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे. अत्यंत त्यांना एवढ्या घोटाळे केलेले आहेत, जे की त्या हार्वेस्टरचा घोटाळा असेल, कुठल्या त्यांच्या मुलाचे प्रकरण बाहेर येत आहेत. ह्या प्रकरणामधून आपल्याला काय लक्षात येतं तर ह्यांनी एक मोठी टोळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि ती भीती निर्माण करते. आणि सर्वसामान्य लोकांना आता बोलायचं की नाही, कुणी बोलायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. म्हणून आता उद्याचं आंदोलन धनंजय देशमुखांनी सांगितलं की मी काय सांगून आंदोलन करणार नाही, सांगून आंदोलन करून तुम्हाला उपयोग नाही, सांगितलं तरी तुम्ही कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी कुठलंही म्हणजे रिस्क घ्यायला तयार नाहीये. त्यामुळं उद्या कुठल्या पद्धतीचं आंदोलन होईल ना अचानक या महाराष्ट्रामध्ये भडका उडाला तर याला हे सरकार जबाबदार राहणार आहे. उद्याचं आंदोलन कसं असणार आहे, उद्याचं आंदोलन होणार आहे, कारण आज देखील आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र मनोज जरांगे पाटलांच्या मध्यस्थीनंतर देखील आपण धनंजय देशमुखांनी माघार घेतली आहे. नाही ते करत आहेत. आता कसं आहे, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शब्दावरती हा समाज चालणारा समाज आहे. ते एक न्यायिक नेतृत्व आहे, संयमी नेतृत्व आहे, त्यांचं ऐकतोय. पण त्यांचाही संयम सुटत चाललाय आणि गावकऱ्याचाही संयम सुटत चाललाय. आता उद्या कुठल्या पद्धतीचं आंदोलन होईल हे कुणीच सांगू शकत नाही. धनंजय देशमुखांनी तसं सांगितलं, मी आता आंदोलन काय सांगून करणार नाही, तुम्हाला सांगूनही उपयोग नाही. आज 35 दिवस झाले तर त्या आरोपीचा मोबाईल तुम्हाला सापडत नाहीये, त्या मोबाईलमध्ये सगळे पुरावे येतं. अजूनही पुरावे तुमच्याकडे आलेले आहेत, पण त्याच्या धर्तीवर तुम्ही जर कारवाई करत नसाल तर कुठंतरी तुम्ही पाठीशी घालताय असं या ठिकाणी वाटतंय आता लोकांना. एक आपण बघू शकतो की गावकरी एकत्र येतात, आंदोलन करतात, 34 दिवस पूर्ण होत आहेत. ज्या पद्धतीने पहिल्यापासून आक्रोश होता तो आक्रोश पाहायला मिळतोय. सरकार कोणाला पाठीची घालते, प्रमुख मागणी की वाल्मिक कराडावरती मोक्का लागला पाहिजे, काय कोण पाठीची घालते? पाठीशी धनंजय मुंडेजी घालतात आणि वाल्मिक कराडला हा मोका लागलाच पाहिजे. का तर समजा दलित मुलाला जर अन्याय केला तर आमचा मराठा माणूस तिथं जातो आणि त्याच्यासाठी सरपंचाची हत्या होते. त्यासाठी सरासर वाल्मिक कराड हा गुन्हे आहे आणि फडणवीस साहेबांनी ह्याची दखल घ्यावी. फडणवीस साहेब जर त्यांना जर धनंजय मुंडेला मंत्रिपदावरून काढलं तर 99% की वाल्मिक कराड अडकवतो आणि धनंजय मुंडे अडकवतो. ह्यासाठी प्रशासनाने ते दखल घेऊन हे करायला पाहिजे. ते मसाजोगचे ग्रामस्थ ज्या पद्धतीने धनंजय देशमुख यांनी आज टोकाचं पाऊल घेऊन आंदोलन केलं होतं, आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र मनोज जरांगे पाटील आणि बीडचे SP नवनीत कावंत यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी माघारी जरी घेतली असली तर आम्ही आता सांगून आंदोलन करणार नाही, आमच्या गनिमी काव्य वापरणार आहोत असा त्यांचा इशारा होता. उद्या कोणतं आंदोलन होईल ते आमच्या बैठक घेऊन आम्ही निर्णय घेऊ. मात्र येणारं आंदोलन हे टोकाचं असेल, प्रशासनाला पेलणारं नसेल असा यांचा इशारा आहे. तात्काळ वाल्मिक कराडावरती मोक्का अंतर्गत कारवाई करावी. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मकोका लावला होता किंवा मकोकाची घोषणा केली होती ती पोकळ ठरली का? 8च लोकांवरती मकोका लावलेला आहे, ते म्हणजे की आरोपी सुदर्शन गुले असेल, जयराम चाटे असेल, महेश केदार असेल, विष्णू चाटे असेल आणि जे की प्रतीक गुले असेल आणि सिद्धार्थ सोनवणे या आरोपींवरती मोका लावलाय. मात्र वाल्मिक कराडावरती मोका लावला पाहिजे, त्याचबरोबर 302 प्रमाणे 6 आरोपी केलं पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. येणाऱ्या काळात जर मागणी पूर्ण नाही झाली टोकात आंदोलन करू असं देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, मसाजोग, केज, बीड.